नमस्कार मंडळी, एस न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, आज आपण पाटकुल येथे आलेलो आहे. पाटकुल येथे आठवडा बाजार आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या गावातून लोक आलेले आहेत. तरी सध्या काय म्हणतात पाटकुलकर यांना आमदार कोणाला करायचं आहे, कोणाला पाडायचं आहे हे आपल्याला कळणार आहे. माझ्यासोबत काही पाटकुलचे नागरिक आहेत. काय वाटतंय, कसं आहे वातावरण? वातावरण हे आमदारने आमच्या तालुक्यात काय केलं. आमचा कॅनल फुटून 6 वर्ष झालं. 2 बऱ्या त्यांच्याकडे जाऊन आलो. तेवढ्या पुरते फक्त नुसता फोन लावायला सांगायला आम्ही काम करतो, आम्ही करतो, आम्ही ते करतो. केलेलं नाही. आमचं काम झालेलं पंचनामे करून 6 वर्ष झालं, रुपया दिला नाही आम्हाला. आम्ही करतो. त्यांना आचारसंहितेवर आम्हाला पैसे आणून द्या म्हणा. जवळजवळ 700 शेतकऱ्यांचं वाटव झालेलं आहे. 1,500 मतदान तुम्हाला पडेल, पण तुम्ही जर नाही आम्हाला पैसे दिले तर तुम्हाला आम्ही 1,500 लोक एक मत सुद्धा तुम्हाला देणार नाही आम्ही. आणि आम्ही आमच्या तालुक्याचा आमदार, आम्ही त्याला मत मारू. आमचं मत वाया गेलं तर गेलं. कारण तुम्हाला मत देऊन आम्हाला तुम्ही नुसते ठरवायला लागला बोटावर. आता आमदार यशवंत माने म्हणते ते लय मोठा विकास केला, अशाला विकास केला. आणि त्या 4 लोकांना दिले, पांढरे कपडे घातले, त्या लोकांना दिला म्हणजे विकास झाला. विकास गावोगावाचा करत असतो. राजाभाऊ खऱ्याला काय मंत्री पद आहे, त्याला सगळे रस्ते करून दिले. तसं तुम्ही काय देताय? आता तुम्हाला कसं राहिलं मोडचं वातावरण, हो तसेच तुम्ही अनगरला नेले. आम्हाला काय देणं घेणं नाही. किंवा काय बी करा, आम्हाला खर्च जायचं आहे. पहिली गोष्ट. पण शेतकऱ्याची नुकसान झाली. तुम्ही विदेशी दौऱ्यावर गेला, तुम्ही सांगितलं हाव करतो काय करतो, नुसतं येऊन गेलो कॅनल फुटल्यावर. 4 वेळा आमच्या घरात आलं, पंचनामा केला, आम्हाला रुपयामध्ये दिलं नाही. की तुमची मागणी काय आहे? मागणी आमचं पंचनामा केलं पैसे तुम्हाला आचारसंहितेवर पैसे देणं होत असतं. आमदार साहेबांना सांगतो आम्ही फोन केलं, त्यांच्या पिढीला झाले तर त्यांना 2 वेळा भेटून आलोय. जवळजवळ 700 शेतकऱ्यांचं वाटप कॅनल फुटलेला. 6 वर्ष होऊन गेले. त्या माती 65 वर्षापूर्वी त्यांच्या शेतात येऊन फुटलेली आहे. आणि रस्ता नाही आम्हाला जायला. अक्षर ते रस्त्यावर आम्ही कसं जातो आमच्या आम्हाला माहित आहे. पण हे काहीच करत नाही. आता राजाभाऊ खरं रस्ता भरला तुम्हाला डोळे उघडतील. 4 लोकांना तुम्ही रस्ता भरले मग झालं विकास केला. विकास केला कशाला विकास केला? म्हणजे मानेने काय विकास केला नाही? काहीच केलं नाही. पाटकुलला काय नाही, फक्त अनगरला दिला असेल त्यांच्या माणसाला. आम्हाला काय दिलंय? पाटकुलला काय दिलं नाही? पाटकुलला काय दिलं नाही. तुम्ही पाटकुलचे का? पाटकुलच्या हातात काय विकास काय झाला का पाटकुलचा? विकास काय झाला का? खऱ्यावर जास्त चालू आहे विकास. राजू खऱ्याचा. बर कसं काय? बर कसं काय? रस्ते भरायला चालू आहे पाटकुल, बरेच राजू खरे. बर यावेळेस मतदान कोणला करणार? राजू खरे. राजू खरेला मतदान आहे. माणूस चांगला म्हणून काय काम करतो म्हणून? काम करतो, रस्ते भरायला चालू आहेत. ते कुठल्या पदावर नसताना एवढी कामं चालू आहेत ती. राजू खऱ्याला निवडून द्यायचं. राजू खरेला द्यायचं. पाटकुल. बर यशवंत माने कोण आमदार? नाही झालं बाई, आमदार आहे. मग कोण आहे? आमच्या ओळखीचे कधी बघितलंच नाही त्याला. पाटकुल भेटच नाही कधी. बर. आणि एवढा मोठा विकास केलाय, 2700 कोटी रुपये आणले तर नंतर 2700 कोटी निघालं अनगरला. दुसरा कारखाना उभा करायला नेले. बर. पाटकुलचाही रस्ता केला, कुणी केला? राजाभाऊ खरेनं पुढे झाल्यावर रस्ता झाला. हो बर. पाटकुल मध्ये कुठलाही यशवंत माने साहेबांनी विकास कामाचं नावच नाही कसं. बर. आमच्यात काल 21 पोर आले त्या मातृ समाजात. त्यापैकी 4 पोल मातृ समाजात होते, बाकी 17 पोल रोड लाईट लावली. काय करणार त्याची? ही कुणाच्या अंडर खाली चाललंय, त्यांच्या अंडर खाली चाललंय. ग्रामपंचायतचा म्हणून त्यांच्या पैसे असल्यामुळे सगळ्यांच्या अंडर खाली काम चाललं. यशवंत माने काम केले का केलं नाही केलं, अजिबातच नाही. काय केलं नाही? काहीच नाही. काय वाटतं मला, आमदार म्हणून कोण काम करेल? आमदार म्हणून खरं काम केलं. कोण करेल? राजू खरे. बर. काम करतील असं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? काय नाही, एवढा रस्ता झाला पाहिजे आमचं म्हणणं आहे. ही काय थोडा तेवढा रस्ता झालाय की जरा इकडे थोडा रस्ता कमी आहे, तिथे झाला पाहिजे आमचं म्हणणं आहे. बर. मग कोण करेल रस्ता? कोण करेल? जे येईल
रस्ता करेल बर आमदारांनी काय काम केलंय यशवंत माने नाही काहीच केलं नाही हो. काय काम केलं हे काय नाही केलं बर काय नाही अहो, थांबा, थांबा. कशाला काय सांगायचं मतदान करणार आहे यावेळेस तुम्ही करणार आहे कोणला करणार आहे शरद पवार का हो का म्हणलं काय सांगा का हो? पहिल्यापासून शेतकऱ्याचा तो शेतकऱ्याचा तो राजा आहे शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण हा. लोकहिताचं हा. त्यामुळं शरद पवार सांगतील तो उमेदवार तो उमेदवार आता तुतारीच वाजवणार मोहोळ मध्ये तुतारी वाजणार वाजणार मोहोळ मध्येच काय महाराष्ट्रात वाजणार राजा बरोबर मला सांगा हा यशवंत मानेनी 2700 कोटीची कामं केली ती होय केली तरी सुद्धा नाही तो गद्दारी केली इकडं तिकडं म्हणून नाही त्यामुळे शरद पवार निष्ठ शरद पवार की जय शरद पवार हा हा